वेलकम. 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ सेशनमध्ये असं डिस्कशन केलं होतं, की येणाऱ्या 1 वर्षापर्यंत जेवढ्या कोणत्या एक्झाम येत आहेत आणि खास करून असे विद्यार्थी ज्यांचं वय 32 पासून पुढे आणि 50च्या आत असे विद्यार्थी जे एकदम करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे, त्यांच्याकरता एक सेशन बनवायचा होता. तर तो सेशन आजचा हा असणार आहे. म्हणजे असे व्यक्ती ज्यांनी अनेकदा UPSC असो, MPSC असो, इतर सेंट्रल लेव्हलचे एक्झाम्स असो, मग त्यात SSC असो, बँकिंग असो, वेगवेगळ्या एक्झाम्सचं प्रिपरेशन केलं, कधी प्रिलिम पास झाले, कधी मेन्सपर्यंत पोहोचले, कधी इंटरव्ह्यूपर्यंत देखील पोहोचले, परंतु फायनल सिलेक्शन त्यांचं झालं नाही. कारण काहीही असो, परंतु या आता करिअरच्या त्या अशा टप्प्यावर आहे, वयाच्या अशा टप्प्यावर आहे, की आता काहीतरी शेवटचा हातोडा मारावा लागेल. तर माझं असं मत आहे, की तुम्ही आता मी जसे तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजबद्दल सांगणार आहेत, त्या एकदा बघा. टोटली एकदम डोंट फॉरवर्ड करता, म्हणजे फॉरवर्ड न करता सगळं काही मनाने बघा, शांत चित्ताने बघा. जेवढं सांगतोय तेवढं लिहून घ्या आणि ते लिहिल्यानंतर तुमच्या हिशोबाने तुमच्या सिस्टमला किंवा तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या करिअर ग्रॅज्युएशन असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो, त्यानुसार तुमचं कोणतं सूट होत आहे त्याला फोकस करा आणि पुढच्या 1 वर्षापर्यंत त्यावरच स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बनवून इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. कारण की बाकीच्या एक्झाम येत राहणार, जात राहणार. जर तुम्ही आता काही पावलं नाही उचलली तर मग ते थोडंसं नंतर जड जाईल तुम्हाला. हे मी याकरता करतोय. 2 दिवस मधल्या काळात मी यूट्यूबवर एकही सेशन याकरता नाही घेतला, की मागच्या 2 ते 3 दिवसापासून मी याच सेशनची PDF बनवत होतो. PDF बनवता बनवता टोटली 200+ पेजेसची PDF बनली. म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या मी एक्झाम्स यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. कधी-कधी काय होतं, की आपल्याला माहीतच नसतं, की अशा प्रकारची पण एक्झाम आपण देऊ शकत होतो. परंतु राईट गाईडन्स, राईट अप्रोच नसल्यामुळे आपल्याला ते देता आलं नाही. परंतु आता ते देता येणार. ठीक आहे. तर मी वन बाय वन सांगत आहोत. सगळं काही मी सांगणार, की कशाप्रकारे पेपर आहे, पेपर पॅटर्न काय आहे आणि वयाची आणि क्वालिफिकेशन म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागतं वगैरे वगैरे. तर मी थीम यामुळेच अशी निवडली आहे, की आता थांबायचं नाही, लढायचं. ठीक आहे. तर बघा, पहिले सुरुवात करतानाच हे सांगून देतो, म्हणजे एकदा हे उरकून गेलं की सगळं स्मूथली आपल्याला सांगता येतं. 2 बॅचेस आहे बघा. आणि आता मी जेवढ्या पण एक्झाम सांगणार आहे ना, 99% सगळ्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता आहे आणि ते पण भरपूर प्रमाणात. म्हणजे असं 1-2% नाही, 40-40, 50-50% आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, अंकगणित आणि बुद्धिमत्ताशिवाय तुम्ही लगभग एकही एक्झाम महाराष्ट्रातल्या असो किंवा देशातल्या असो, तुम्ही पास होऊ शकत नाही. याला तुम्ही ऑप्शनलमध्ये टाकू शकत नाही आणि याकडून जेवढे जास्तीत जास्त तुम्ही मार्क घेणार, तेवढं तुमचा कट ऑफ क्लिअर होऊ शकतो. तर याकरताच आपण एक बॅच आणलेली आहे, जी ऑलरेडी लाईव्हमध्ये रनिंग आहे. संध्याकाळी 7चा टायमिंग असतो. या बॅचमध्ये म्हणजे या बॅचमध्ये शिकून तुम्ही वेगवेगळ्या येणाऱ्या राज्यसेवा, कंबाईन प्रिलिम, कंबाईन मेन्स, इतर सरळ सेवा, त्याबद्दल अजूनच SSC सिलेक्शन पोस्ट, MTS, RRBची एक्झाम, आता नेव्हीची एक्झाम, IBची एक्झाम, या सगळ्या एक्झाम्स तुम्ही पार करू शकतात अंकगणित आणि बुद्धिमत्ताला पकडून. ठीक आहे. तसंच एक पोलीस भरतीची खास आता नोटिफिकेशन येणार आहे असं वाटतंय. तर जर ही ॲड आली तर त्याच्यापूर्वीच आपला अभ्यास व्हायला हवा. तर सकाळी 11 वाजता ही बॅच असते. बॅच 14 तारखेपासूनच सुरू झालेली आहे. आता आज तर 17 का 18 तारीख आहे. आता बघा, तारीखही विसरलो मी आजची. 1 मिनिट थांबा. आजची तारीख काय आहे? 18 तारीख आहे. तर 4 दिवस झाले आहेत, म्हणजे 5 सेशन झाले आहेत. तर ते एकदा तुम्ही चेक करू शकतात. असं नाही आहे की लाईव्हमध्ये अटेंड केलं तर मग बघता येणार नाही. बघू शकतात रेकॉर्डेड स्वरूपात. ते पण अनलिमिटेड टाईम. या दोन्ही बॅचमध्ये मी परत एकदा सांगतो, अंकगणित आणि बुद्धिमत्ताचं सगळं काही लोड माझ्यावर टाका तुम्ही. मी जेवढं तुम्हाला सांगतोय
तेवढंच करा. काही पुस्तकं घेऊ नका, काही क्वेश्चन सेट घेऊ नका, कुठेही टेस्ट सिरीज लावू नका, गरज नाहीये. मी तुम्हाला सगळं काही प्रोव्हाइड करणार आहे आणि फीस पण जास्त नाहीये. पहिल्या बॅचची फीस आहे 800 रुपये, या बॅचची फीस आहे फक्त 600 रुपये. ठीक आहे, सुरुवात करूया. बघा आता मी काही एक्झाम्स म्हणजे तुम्हाला दाखवतोय, तर काही रनिंग मध्ये आहे. रनिंग मध्ये म्हणजे ज्यांचे फॉर्म भरणे सुरू आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही पहिल्यांदा भरा. ओके, आणि बाकीच्या एक्झाम्स ज्या लेटेस्ट मध्ये आल्या होत्या त्यानुसार त्याचा पेपर पॅटर्न दाखवत आहे. आणि अपकमिंग कधी येणार काय येणार ते तुम्हाला स्वतः ते वॉच ठेवावं लागेल, अपडेटेड ठेवावं लागेल स्वतःला. तसं तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल मार्फत किंवा व्हॉट्सअप ग्रुप मार्फत तुम्हाला सांगतच असतो. अजूनही जे कोणी टेलिग्राममध्ये नाहीये ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि प्लस व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकतात. ओके, तर बघा पहिली एक्झाम आहे तुमच्याकरता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे IBPS ची एक्झाम. तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्रातले वेगवेगळ्या सरळ सेवा एक्झाम IBPS ॲज वेल एज TCS अशा 2 मोठ्या कंपन्या करतात. पण IBPS स्वतः पण एक एक्झाम कंडक्ट करत असतो. तर ती एक्झाम आहे IBPS नावानेच. वेगवेगळ्या बँक PO करत आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीच्या बँका याच्यात येतात. त्या सर्व बँकेमध्ये काम करणारे ऑफिशियल एम्प्लॉईज याच एक्झाम थ्रू सिलेक्ट झालेले असतात. तर ही एक्झाम पॅटर्न आता बघा इथं दिलेलं आहे. 17, 23, 24 ऑगस्टला याची प्रिलिम होणार आहे. तर ह्यावाल्या एक्झामचं फॉर्म भरणं चालू आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इथं असं लिहिलेलं आहे. आणि मेन्स होणार 12 ऑक्टोबरला. बघून घ्या, 1 ते 21 जुलै, आज 18 तारीख आहे, अजूनही 4 दिवस बाकी आहे आजचा पकडून. ठीक आहे, तर अजूनही याचा तुम्ही फॉर्म भरू शकतात. जिथं जिथं तुम्ही करंटली फॉर्म भरू शकतात मी ते तुम्हाला सांगून देणार. आणि जे अपकमिंग आहे त्याच्यावर तुम्हाला वॉच ठेवावं लागणार. तर ही अशी एक्झाम असते. प्रिलिम मेन्स असतो, नेगेटिव्ह मार्किंग असते, वगैरे वगैरे, इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे, 5208 पोस्ट आहे, भरपूर पोस्ट आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही करा. पगार पण चांगला येतो. या सगळ्या डेट वगैरे सगळ्यात दिलेल्या आहे. एकदा हे चेक करून घ्या. बघा आजचा सेशन याचा नाहीये की पर्टिक्युलर एक्झामचं डेप्थली सांगायचं अनालिसिस करून की कसा पेपर पॅटर्न वगैरे असणार, तसं मी सांगणार आहे. परंतु मी थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये सांगणार. काही जर स्किप जरी झालं तर तुम्ही मला व्हॉट्सअप थ्रू किंवा या सेशनच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, चलो इकडे लक्ष द्या. आता अशा प्रकारचा हा तुमचा प्रिलिमचा स्ट्रक्चर असतो. तिकडे पण इंग्लिश आहे, क्वांट आहे, रिझनिंग आहे. इथं बघा 100 मधून 70 मार्क रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स आहे. 70%, विचार करा. ठीक आहे, असं वगैरे आहे. हे सगळं दिलेलं आहे मी, स्टेप बाय स्टेप वाचून घ्या. याची PDF पण तुम्हाला मी सेशन झाला अपलोड झाला. हा सेशन मी आता रेकॉर्ड करतोय. आज रात्री 9:15 वाजता हा लाईव्ह असणार आहे. त्यावेळेस मी लाईव्ह असेल तुमच्या सोबत. म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्यावेळेस मला विचारा आणि मी तिथल्या तिथे तुमचं उत्तर देईल. भले मी तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसणार पण मी कमेंट बॉक्समध्ये असणार आहे त्यावेळेस. तर तेव्हा मी तोपर्यंत याचे PDF तुम्हाला ॲपमध्ये दिसून जाईल. ते PDF तुम्हाला कामी येणार आहे. ठीक आहे, आणि हा मेन्सचा सिलेबस असतो. इथं पण बघा डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन रिझनिंगचा पार्ट आहे. त्यानंतर रिझनिंग एक स्वतः पार्ट आहे आणि हे अवेअरनेस. इथं पण 40 आणि 35 म्हणजे 7, 8, 9, 10, 11, 115 मार्क आहे 145 पैकी. इथं पण तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग टकाटक एकदम. ठीक आहे, त्यानंतर हे वाला प्रिलिमचा सिलेबस काय काय आहे बघून घ्या. क्वांटचा सिलेबस, रिझनिंगचा सिलेबस, इंग्लिशचा सिलेबस. प्रिलिम मध्ये 3च विषय आहे. त्यानंतर हा मेन्सचा सिलेबस. मेन्स मध्ये क्वांट, जनरल अवेअरनेस, रिझनिंग मध्ये 2, वर्बल, इंटरनेट आणि हे इंग्लिश. ठीक आहे, पुढचं त्याच्या खालीच पुढच्या पेजवर घेतलंय. ठीक आहे, आता याच्या व्हॅकन्सी बघून घ्या. तर वेगवेगळ्या बँकेच्या वेगवेगळ्या व्हॅकन्सीज आहे. टोटल आहे 5208 व्हॅकन्सी. ठीक आहे, IBPS PO एज लिमिट परत एकदा सांगतो. तसं याचं एज 20 ते 30 आहे. 20 ते 30 आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं 32 पासून 35 पर्यंत 50 पर्यंत. तर त्याच्यातली एक एक्झाम आहे ही. तर 30 पर्यंत तर नॉर्मल ओपन कॅन्डिडेट आहे. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन आहे 5 म्हणजे 35. हे रिलॅक्सेशन OBC 33. ठीक आहे, 32चे पुढचे झाले ना सगळे, हे तर अजून मोठे मोठे. ठीक आहे, तर याला ग्रॅज्युएशन डिग्री लागते
असं कोणतंही नाही की ग्रॅज्युएशन मध्ये एवढे मार्क पाहिजे तसे तेवढे पाहिजे, काही नाही. सरसकट फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे, एनी स्ट्रीम. ओके. आता दुसरी एक्झाम आहे बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाची. जसे IBPS थ्रू PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर सिलेक्ट होतात, तसं SBIचं पण PO असतो, पण ती स्वतः एक्झाम कंडक्ट करते, कारण की SBI स्वतःमध्ये खूप मोठी बँक आहे. तर याची पण वॅकन्सी चालू आहे. ठीक आहे. तर 21 ते 30 ग्रॅज्युएशन पाहिजे, ऑनलाईन असणार आहे. पगार 80 ते 82,000 पर मंथ. ठीक आहे. प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा आहे. इकडे पण प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू टाईप आहे. बघून घ्या. आता डेट बघून घ्या. लास्ट डेट 14 तारीख याची झाली आहे. ठीक आहे. थोडं आपलं लेट झालं सेशन, पण याची झालेली आहे. ऍटलिस्ट तुम्ही IBPS भरून टाका. ठीक आहे. पण पुढची ही दरवर्षी निघते. इथं लिहिलंय बघा, वन्स इन अ इयर. त्यामुळे पुढच्या वर्षी करता पण तुम्ही आत्तापासून तयारी करू शकतात. ठीक आहे. तर हे सगळ्या डेट्स आहे. त्यानंतर एज लिमिट इथं पण 3 वर्ष एक्स्ट्रा, 30 मध्ये 3 वर्ष 33 आणि हे 35. ओके. प्रिलिमचा सिलेबस इकडं पण तेच आहे, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. इकडं 60% आहे. इकडं मेन्सचं प्रिलिमचा सिलेबस हा. त्याच्यानंतर हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. इथं पण फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन डिग्री लागते, अजून काही नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट येते सेंटर टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, CTET असं आपण म्हणतो. CTET एक्झाम ही पण दरवर्षी होते. ठीक आहे. याला तर एज लिमिटच नाही आहे. म्हणजे बघा, हा टोटल पेपर 2 पेपर असतात. हा पेपर 1, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन, टोटल मार्क्स बघून घ्या. लँग्वेज 1, लँग्वेज 2, मॅथमॅटिक्स, एन्व्हायरमेंट आणि CDPO. ठीक आहे. आणि त्यानंतर हा पेपर 2, याचा पण हा सिलेबस आहे. इथं नेगेटिव्ह मार्किंग नसते या एक्झामला. एज लिमिट बघा, अप्पर लिमिट नो आहे, नो. मिनिमम 17 आणि मॅक्झिमम 9. मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असो, इवन ओपन जनरल जरी असले तरी. ठीक आहे. कळतंय. अजून क्वालिफिकेशन काय लागतं याला बघून घ्या. क्वालिफिकेशन एवढं दिलेलं आहे. पेपर 1 करता एवढ्या क्वालिफिकेशन आहे. म्हणजे एक तर हे पाहिजे, किंवा ऑर मध्ये हे पाहिजे, किंवा हे किंवा हे किंवा हे, याच्यातून कोणतं ना कोणतं तरी एक तुम्ही असतातच. सपोज नाही जरी आहे आणि आता तुमचं 38 वय झालं, खूप जणांचं सपोज MPSC करता ओपन कॅन्डिडेट 38 वय झालेलं आहे, मग आता लाईफमध्ये काय करायचं. ठीक आहे. मग त्यांनी ऍटलिस्ट जे तुम्हाला पाहिजे त्याच्याकरता, म्हणजे CTET एक्झाम पास करण्याकरिता तुम्हाला क्वालिफिकेशन नसेलही तर तुम्ही काय करू शकता बघा. कॅन्डिडेट मस्ट बी हॅव क्लिअर ग्रॅज्युएशन, 50% मार्क पाहिजे, आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे BEd पाहिजे. तर सपोज BEd नाही केलं तर आता तुम्ही BEd करू शकता. ठीक आहे. किंवा कॅन्डिडेट मस्ट हॅव क्लिअर ऑर स्टील परस्युइंग द फायनल इयर ऑफ 2 years डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे एलिमेंटरी एज्युकेशन जसं BEd असतं तसंच. किंवा असे वेगवेगळे कॅन्डिडेट्स मस्ट हॅव क्लिअर ऑर स्टील परस्युइंग 2 years डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन विथ 50% मार्क्स. ठीक आहे. असं वेगवेगळं आहे. ओके. तर तुम्ही याला ऍडमिशन घ्या, 2 वर्ष करा, त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी द्या, पण काहीतरी तर करू शकतात. ठीक आहे. असा हा मराठीमध्ये मी दिलेला आहे. ते इंग्लिशमध्ये होतं, हे मराठीमध्ये आहे. त्यानंतर हे पेपर 2 करता इंग्लिशमध्ये काय काय क्वालिफिकेशन आहे. पेपर 2 करता तर नुसतं BEd आहे, नुसतं BEd. भले तुम्हाला नाहीये 50% मार्क्स, तर BEd करूनही करू शकतात. ठीक आहे. आणि हेच मराठीमध्ये. त्यानंतर CTET ची एक्झाम करता BEdच पाहिजे का असं नाहीये. हा पण एक प्रश्न खूपदा तुमच्या मनात येऊ शकतो की BEd कंपल्सरी का. नो, अ बॅचलर ऑफ एज्युकेशन डिग्री इज नॉट कंपल्सरी फॉर सेंट्रल एलिजिबिलिटी टेस्ट. अदर ऑप्शनने पण तुम्ही याला अप्लाय करू शकतात. नंबर ऑफ अटेम्प्ट असतात की याच्यात नाही, कारण की एज लिमिट नाहीये. एक्सपिरियन्स लागतो का नाही, हेच मी मराठीमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. दिसतं तुम्हाला. पेपर 1 हा 1ली ते 5वी विद्यार्थ्यांकरता असतो, 6वी ते 8वी करता पेपर 2. ठीक आहे. त्यानंतर हे इंग्लिशमध्ये. ओके. मराठीमध्ये अजून एक एक्झाम असते, ही वाली आहे महाटेट. ही महाराष्ट्रातली टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. आताच TAIT ची झाली होती एक्झाम, टेटची. त्याच्यापूर्वी TET ची एक्झाम देतात. तर याला पण ही स्टेट लेवल आहे. ज्यांना जर
महाराष्ट्र बाहेर जायचं नाही किंवा सेंट्रल शाळेमध्ये जायचं नाही आहे तर त्यांच्याकडे ही आहे. ही पण MCQ असते, 150 मार्काचा पेपर असतो, 150 क्वेश्चन येतात, 2.5 तासाचा वेगवेगळं महाटेटची एक्झाम. ठीक आहे, हा पेपर पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये पण लगभग तेच आहे, CDP लँग्वेज 1 लँग्वेज 2 मॅथमॅटिक्स एन्व्हायरमेंटल स्टडीज. 2.5 तासाचा पेपर असतो. हा पेपर 2 आहे, तो पेपर 1 होता, हा पेपर 2 आहे. आणि यानंतर यामध्ये बघा एवढं पाहिजे, म्हणजे या चारीमधून कोणतं तरी पाहिजे बघा. एक तर इंटरमिडिएट म्हणजे 12वी पास पाहिजे 50%, आणि त्याच्यासोबत 2 वर्ष डिप्लोमा पाहिजे, किंवा 12वी पास पाहिजे 4 वर्षाचं बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन, किंवा 45% 2 वर्षाचे DTED, किंवा 50% ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे आणि BEd पाहिजे. तर BEd केल्यामुळे महाटेट पण देऊ शकतात, त्याच्यानंतर TIT पण देऊ शकतात, किंवा CTET पण करू शकतात. आता CTET म्हणजे आता सगळं संपलंच ना तुमचं 38 वय, तर त्यांनी ऍटलिस्ट एक टीचर बनवून करू शकतात. गव्हर्नमेंटचा जॉब आहे. CTET दिल्यामुळे तुम्ही आर्मी पब्लिक स्कूल, केंद्रीय विद्यालय किंवा नवोदय विद्यालय, जवाहर विद्यालय अशा एक शाळेमध्ये तुम्ही लागू शकतात. ठीक आहे, किंवा असिस्टंट प्रोफेसर बनू शकतात. वेगवेगळं हे बघा, तुमचं लाईफ संपलेलं नाहीये. ठीक आहे, आणि पेपर 2 करता हे सेम क्वालिफिकेशन. इथं कॅन्डिडेट डू नॉट रिक्वायर एनी वर्क एक्सपिरियन्स. काही तुम्ही पहिल्यांदा शिकवलेलं आहे, नाही शिकवलेलं आहे, इट डझंट मॅटर. ओके, नेक्स्ट एक्झाम आहे बघा, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, UGC ची पण एक नेट एक्झाम येते. ठीक आहे, तर इथं हा पेपर आहे, पेपर वगैरे वगैरे. ओके, हे पेपर 1 पेपर 2 टोटल 50 मार्क, 100 मार्क, 150 मार्काचा. त्यामध्ये हा पेपरचा आहे 2 मार्काचा एक आहे वगैरे वगैरे. करंट आन्सर, नेगेटिव्ह मार्किंग नसते, नॉर्मलाइज वगैरे मार्क नसतो, अनआन्सर्ड वगैरे वगैरे. ठीक आहे, असं आहे. आता हे मेन बघून घ्या, 1 तासाची एक्झाम आहे, 50 प्रश्न सोडवायचे, 2 मार्काला एक असल्यामुळे 100 मार्क, आणि हे त्याचे विषय. ठीक आहे, पेपर 1चा आणि हा झाला पेपर 2चा. दोन्ही कॉम्प्युटराइज बेस आहे. आता याच्यामध्ये टोटल पेपर 2 मध्ये 83 सब्जेक्ट आहे, त्याच्यामधून तुम्हाला एक निवडायचं आहे आणि तुमच्या सब्जेक्टचा टेक्निकल करायचा आहे. इथं तुम्हाला क्वालिफिकेशन कसं लागतं, जनरल आणि EWS कॅटेगरी असेल, इकॉनॉमिक विकर सेक्शन, तर 55% तुमच्या मास्टर डिग्रीमध्ये पाहिजे. तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन जर केलं असेल तर याकरता ऍटलिस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन करून घ्या साईड बाय साईड. ठीक आहे, हा. त्याच्यानंतर बाकीचं असेल तर मिनिमम 50% सेमच आहे, 50% पाहिजे फक्त. आणि फायनल इयर स्टुडंट ऑर दोज अवेटिंग रिझल्ट्स मे ऑल्सो अप्लाय प्रोव्हिजनली अँड मस्ट मीट द मार्क्स क्रायटेरिया विदिन द 2 इयर्स. ठीक आहे, सेम टू सेम आहे. PhD होल्डर ज्यांनी मास्टर्स 1991च्या पहिले केलेले त्यांना 5% रिलॅक्सेशन भेटतं. ठीक आहे, ओके. हे वेगवेगळं तुमचं क्रायटेरिया आहे. एज लिमिट 30 मॅक्स 1 जुलै 2025 नुसार, आणि असिस्टंट प्रोफेसर आणि PhD करतात तर नो अप्पर एज लिमिट. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च अँड नॅशनल एलिजिबिलिटी, म्हणजेच आपण याला CSIR म्हणतो. याची पण एक एक्झाम आहे बघा. असे 5 वेगवेगळे सब्जेक्ट्स आहे. ठीक आहे, त्याच्यामधून तेवढे मार्क आले पाहिजे तुम्हाला. 28 जुलैला एक्झाम आहे, ऍक्च्युअली झालेली आहे, दरवर्षी निघते, तर पुढच्या वर्षी करता अप्लाय करा. ठीक आहे, हे सब्जेक्ट आणि हे त्याचा टॉपिक्स कवर्ड. याच्यामध्ये बघा जसं वेगवेगळं होतं, केमिकल, आता बघा इथं केमिकल आहे, लाईफ सायन्स आहे, मॅथमॅटिक्स सायन्स आहे, अर्थ सायन्स आहे, फिजिकल सायन्स आहे. तर हे केमिकल सायन्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न, अर्थ सायन्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न, मॅथमॅटिकल सायन्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न, लाईफ सायन्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न, आणि त्यानंतर फिजिकल सायन्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न. याच्याकरता एज लिमिट वगैरे बघूया. टू एलिजिबल फॉर द कॅन्डिडेट मस्ट मीट द फॉलोइंग. जनरल कॅटेगरी असेल तर 55% तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये मार्क्स पाहिजे, बाकी शंकात 50% सेम टू सेम आहे. ठीक आहे, एज लिमिट बघा 30 पर्यंत आहे याला नॉर्मल जनरल कॅटेगरीला, बाकी 3 वर्ष आणि हे 5 वर्ष कॅटेगरीला, आणि नो अप्पर एज लिमिट असिस्टंट प्रोफेसरला सेम टू सेम UGC सारखं. ठीक आहे, आता कॉमन लॉ हे पण एक खूप चांगली आहे. आता काही जण 40, 45, 42 किंवा 43 झाले. आता कॅटेगरीनुसारही MPSC मध्ये आता काही एज लिमिट उरलेली नाहीये. त्यांच्याकरता वयाची म्हणजे अर्धी त्यांची संपलेली, अर्ध्यापेक्षा जास्त. जर 60-70 वर्ष जगायचं असेल
तर 43 झाले तर त्यांच्याकरता हे कधी पण चांगलं आहे. ठीक आहे, अजूनही काही आहेच करिअर मी सांगतो तसं. तर हे सी कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट नॉर्मली हे नाही केलं तरी चालतं. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही लॉ कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. परंतु जर रेकॉग्नाइज कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय ज्यामधून कॉलेज प्लेसमेंट पण होते, तिथून काहीतरी तुम्हाला वे आउट भेटतो, तर त्याकरता एक रेप्युटेड कॉलेजेसची लिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क आणावं लागतात. ठीक आहे, तर असे खूप उदाहरण मी सांगतो ज्यांनी वयाच्या 40, 45, 50 नंतर वकिली सुरू केली आहे आणि आज 10 वर्षात खूप चांगल्या औद्यावर ते समाजाचे आहे. ठीक आहे, तर असं बिलकुल नाहीये की तुम्ही एकदम हतबल होणार. तुमच्याकरता लागले तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन फक्त 12वी पास पाहिजे बस. ठीक आहे, ओके, बाकी काही नाही आहे. 12वी पास मध्ये 45% मिनिमम पाहिजे, तेवढे असतातच लगभग आणि बाकीच्यांना 40% पाहिजे SC ST कॅटेगरी. एज लिमिट देर इज नो एज लिमिट, कधीही कोणी देऊ शकतो. तर याच्या डेट्स बघून घ्या. तर रिलीज ऑफ नोटिफिकेशन जुलै आता आलेली आहे, हे तुम्ही फॉर्म भरू शकतात. डिसेंबरमध्ये एक्झाम होणार आहे तुमची. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही BA LLB ला ऍडमिशन घेऊ शकतात, BSc LLB, BCom LLB, BA LLB, BBA LLB, BSW LLB, सोशल वर्क आणि मास्टर ऑफ लॉज या. आणि हे कॉलेजेसची लिस्ट आहे. NLU एक्सेप्टिंग CLAT स्कोर्स, एवढे चांगले चांगले कॉलेज आहे महाराष्ट्रातले. बघा, मुंबई, औरंगाबाद, इकडं नागपूर. ठीक आहे, हे 3 कॉलेजेस आहे. बाकीच्या कॉलेजेसमध्ये पण तुम्ही जाऊ शकतात, पण हे महाराष्ट्रातले 3 आहे. ठीक आहे, त्यानंतर हे पेपर पॅटर्न आहे. इथं मॅक्झिमम मार्क्स 120, नंबर ऑफ क्वेश्चन 120. ठीक आहे, 2 तास, नेगेटिव्ह मार्किंग 1/4. पेपर पॅटर्न मध्ये क्वांट इथं पण आला रिझनिंग इथं पण आली. ठीक आहे, तर याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून घ्या, तुम्हाला कळेल. त्यानंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. आता आपण जास्त करून महाराष्ट्रातले आहोत, पण जर कोणाला दिल्ली प्रेमी कोणी आहे, ठीक आहे, तर ते JNU युनिव्हर्सिटीमध्ये लागू शकतात. यांची पण दर 2 ते 3 वर्षानंतर वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये व्हॅकन्सी निघते. आता वेगवेगळे सेगमेंट कशा प्रकारे आहे ते बघूया. बघा, मिनिमम एज वेगवेगळ्या पोस्ट करता वेगवेगळे आहे, मॅक्झिमम एज पण वेगवेगळ्या पोस्ट करता वेगवेगळे आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथं एज लिमिट बघा, आता इथं 50 इयर्स आहे. ठीक आहे, हे सिनियर सिस्टम अनालिस्ट पोस्ट करता मॅक्झिमम एज, आणि बाकीच्यांकरता 40 वर्ष आहे. हे ओपनचं म्हणतोय. आणि याच्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन आहे. तर 40 + 5 45, 40 + 3 43, 40 + 5 45. ठीक आहे, असं वेगवेगळ्या करता आहे. याच्यामध्ये पोस्ट बघून घ्या. सपोज तुम्ही डेप्युटी रजिस्ट्रार करता अप्लाय करताय, तर तुम्हाला हे पाहिजे मास्टर डिग्री, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये ऍटलीस्ट 55% मार्क पाहिजे. ठीक आहे, असं वेगवेगळ्या करता वेगवेगळं आहे. ठीक आहे, तर याच्यातल्या सपोज, आणि बघा आता जर कोणी 30, 35, 45 पर्यंत पोहोचलाय, तर असंच तर पोहोचत नाही. तो काही ना काही त्याच्याकडे एक्स्ट्रा काहीतरी असतं ॲज कम्पेअर टू बॅचलर जो 20-25 वर्षाचा आहे. तर तुमच्याकडे तर काहीतरी एक्स्ट्रा असणारच ना, तर ते हेच एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, जर ज्युनियर असिस्टंट बनायचं तर बॅचलर डिग्री एनी, फक्त टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे, झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर बॅचलर एनी डिग्री, एनी ग्रॅज्युएशन चालतं. इथं पण एनी ग्रॅज्युएशन चालतं. इकडं तर फक्त 10वीच पास आहे. MTS मल्टीटास्किंग स्टाफ फक्त 10वी बेसिसवर पण करू शकतात. पण ही वाली ऍड दरवर्षी निघत नाही, पण तुम्ही वॉच ठेवा कधी निघणार. तसं मी अपडेट तर तुम्हाला वारंवार करणारच. ठीक आहे, स्टेनोग्राफर, असिस्टंट लायब्ररियन, प्रोफेशनल असिस्टंट. आता कुक फक्त 10वी आहे. ITI वाले पण करू शकतात, फक्त 10वी आहे. ठीक आहे, असं ज्युनियर इंजिनियर, वर्क असिस्टंट, लिफ्ट ऑपरेटर, सिनियर सिस्टम अनालिस्ट, हे थोडं टेक्निकल आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर, BTech BE वाले. ठीक आहे, बॅचलर डिग्री विथ 3 इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स. आता इथे वर्किंग एक्सपिरियन्स नाही, तर हे वाल्याला नका तुम्ही अप्लाय करू, बाकीचं करा. ठीक आहे, आता KVS सिलेबस. KVS म्हणजे केंद्रीय विद्यालय. ठीक आहे, केंद्रीय विद्यालय ही पण खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला पेमेंट करते आणि चांगले आहे जॉब. याला तुम्ही रिटायर पण होऊ शकता चांगल्या रीतीने.
ठीक आहे. तर याचं बघून घ्या कोणकोणतं आहे. हे आता 2025 मी लिहिलेलं आहे, पण याची एक्झॅक्टली अजून डेट आलेली नाही आहे. पण लेटेस्टमध्ये 25 करता हा सिलेबस असणार असं. तर याच्यामध्ये पण बघा, जनरल इंग्लिश, हिंदी, जनरल अवेअरनेस, रिझनिंग इथं पण आलं. ठीक आहे. कॉम्प्युटर लिटरेसी. ठीक आहे. असा वाला पेपर पॅटर्न आहे. मिनिमम एज तर काही नाही 17-18 असेल, पण मॅक्झिमम एज 40 वर्ष ओपन करतात. तर इथं पण ओपनवाले 40 पर्यंत अप्लाय करू शकतात. आणि काय काय लागणार तुम्हाला, मास्टर डिग्री लागणार आहे, 50% मार्क, किंवा बीएड झालेलं पाहिजे, किंवा आता हे तर आहेच, हे तर पाहिजे हिंदी इंग्लिशमध्ये. हे ऑर मध्ये बघा, ऑर 2 इयर इंटिग्रेटेड पोस्ट MSc कोर्स. तर काहीतरी तर आहेच ना तुमच्याकडे. डीएड वाल्यांनी नुसतं टेटची एक्झाम नका देऊ ना, केंद्रीय विद्यालयाची पण एक्झाम द्या ना तुम्ही, जर बीएड केलंय तर. बीएड केल्यामुळे तुम्ही सीटेट देऊ शकता, टेट देऊ शकतात, TIT देऊ शकतात, UGC देऊ शकतात, किंवा हे हिवाली एक्झाम देऊ शकतात केंद्रीय विद्यालयाची. किती एक्झाम्स होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या 40 मध्ये सुद्धा रिझर्वेशनला अजून आहे 5 वर्ष रिलॅक्सेशन, 3 वर्ष, 10 वर्ष. म्हणजे विचार करा, अपॉर्च्युनिटीज आहेत, असं नाही नका म्हणू. ठीक आहे. वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज. ठीक आहे. तर सब्जेक्ट पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा, सपोज इंग्लिश ॲज अ टीचर तुम्हाला शिकवायचं आहे, तर इंग्लिशची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री व्हायला पाहिजे, म्हणजे असायला पाहिजे तुमच्याकडं. असं फिजिक्स आहे तर फिजिक्सवालं, हे समजीवी बात आहे. ठीक आहे. बघून घ्या सगळं. आता नेक्स्ट आहे CS ICW. जरुरी नाही की तुम्ही कॉमर्सच घेतलं पाहिजे होतं. ठीक आहे. तुम्ही आर्ट्स केलंय, तुम्ही सायन्स केलंय, तुम्ही पण CS ICW प्रोफेशनल डिग्री घेऊ शकता. आणि ग्रॅज्युएशन नंतर नॉर्मली जर तुम्ही 12वी नंतर केलं तर तुम्हाला फाउंडेशनची एक्झाम द्यावी लागते, पहिली प्रिलिमिनरी स्टेज. त्याच्यानंतर त्याचं मेन्स, आपल्या भाषेत मेन्स असतो, पण तिकडं इंटरमिडिएट म्हणतात. ठीक आहे. मग फायनल इयरची एक्झाम असते. अशा 3 स्टेज तिकडे पण असतात. तर जर तुम्ही ग्रॅज्युएटेड आहात ऑलरेडी, कोणतेही असो, तर तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकतात इंटरमिडिएट लेवलला. आणि तिथून 2 ते 3 वर्षात तुम्ही बनू शकतात. CS बनू शकतात, CA बनू शकतात, इव्हन ICW. आता ICW याच्यात मेन्शन नाही आहे, पण ICW याचं नाव आता CMA झालं आहे, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट. ठीक आहे. ICWचं इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट जुनं नाव होतं असं. तर हे तुम्ही करू शकतात. याला एज लिमिट वगैरे काही नाही आहे, लाईफ लॉंग देऊ शकतात. म्हणजे इथूनही तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा इन्कम सोर्स जनरेट करू शकतात. कोणावर तुम्हाला डिपेंड राहावं लागत नाही. CS ICW नंतर तुम्ही जॉब पण करू शकतात, किंवा स्वतःची पर्सनल प्रॅक्टिस सुद्धा, किंवा ग्रुप प्रॅक्टिस सुद्धा करू शकतात. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या एक्झाम्स असतात वगैरे वगैरे. CS 2 ते 3 वर्षाचा कोर्स आहे फक्त, CA 5 वर्षाचा आहे, ICW पण 3-3.5 वर्षात होऊन जातो. फक्त 12वी पास पाहिजे. आणि त्यानंतर काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला, ऑडिटर बनू शकतात, फायनान्शियल अनालिस्ट बनू शकतात, रिसर्च अनालिस्ट बनू शकतात. या CS ICW मुळे RBIच्या कोणत्या, किंवा सेबीच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात, ज्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन CS ICW ना प्राधान्य दिलं जातं. सेबीची एक्झाम, RBIची एक्झाम, ग्रेड 2 ची एक्झाम, त्या पण मी सांगणार आहे. किंवा इतर तुम्ही याच्यानंतर MSc म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला, CS ICW नंतर जॉब आणि स्वतः प्लेसमेंट सुद्धा करू शकतात तुम्ही. ठीक आहे. तर असं खूप अपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला. ओके. त्यानंतर आता हे थोडंसं मी हटके सांगतोय. ठीक आहे. हे माझं पर्सनल आहे. सर एक्झाम आता आम्हाला नकोच, असे पण काही कॅरेक्टर आहे, अशा लेवलपर्यंत पोहोचलेले काही जण आहे. ठीक आहे. अरे आत्ता शिकतं 50-60च पान झाले, अजून 150 पानं बाकी. तर असे कोणी कॅन्डिडेट की सर आता आम्हाला काही ना काही इन्कम सोर्स पाहिजे, पण आता बस झालं ते अभ्यास, आता ठीक आहे, तर आम्हाला थोडं वेगळं सांगा. तर त्यांच्याकरता मी हे सांगतोय. असं भारतामध्ये गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज किंवा गव्हर्नमेंट थ्रू असं काही नाही आहे. ठीक आहे. पण अशा वेगवेगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे जे तुम्हाला याचं सर्टिफिकेशन देतं. तर ते तुम्ही कोर्स करू शकतात. हे आहे ॲस्ट्रॉलॉजी बद्दल. ही पण अपकमिंग इयर्समध्ये तुम्ही कितीही काही बोला, पण आजही माणूस ॲस्ट्रॉलॉजीकडे जातो. आता तुम्ही ऑनलाईन सिस्टममध्ये किंवा
यूट्यूबमध्ये नेहमी बघत असणार, ॲड्स बघत असणार, टेलिग्रामवर बघत असणार. किती ऑनलाईन ॲस्ट्रोलॉजर आहे, खूप चांगला इन्कम सोर्स आहे. हा पण एक इन्कम सोर्स तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. आणि मी तुम्हाला असं नाही सांगत की एखाद्या ज्योतिषीकडे जाऊन त्याच्याकडं त्याच्या हाताखाली काम करा, नाही. इट्स अ प्रोसेस्ड वे. इथं सर्टिफाईड तुम्ही होणार आहात. स्वतःचा एक इन्कम सोर्स तुम्ही चालू करू शकतात. तुमचा एक्सपिरियन्स, तुमची स्किल, तुमचं काय नॉलेज आहे याच्यावरून तुमचं भवितव्य ठरणार आहे. कारण की नुसतं सर्टिफिकेट घेऊन कामाला नाही, तुम्हाला समोरच्या तेवढं डेप्थनेस तुम्हाला जावं लागेल. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, जर मी एकदमच मंद असलो असतो ना, मंद म्हणजे मला काहीच आता येत नाही, मी सगळंच आयुष्य संपल्यासारखं वाटतंय, तर मग मी या फील्डमध्ये गेलो असतो. आणि याला जर तुम्ही चांगल्या रीतीने ॲज अ बिझनेस म्हणून बघितलं ना, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि याच्यात तर असं असतं की जेवढा एज्ड, वयाने अधिक किंवा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे त्याचा रेट जास्त असतो. तर हे थोडं तुम्हाला 1-2 वर्ष कमवावं लागेल, सुरुवात करावी लागेल तुमच्या लोकल एरियामधून. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला फ्री ॲस्ट्रोलॉजी प्रोव्हाइड करावं लागेल. तुमचं काही गेस खरे ठरले तर तुमचं ॲटोमॅटिक माउथ पब्लिसिटी होते. तिथूनच तुमची इन्कम व्हायलाच. म्हणजे तुम्ही हे बघा, तुमच्या घरात खायला 2 वेळेस अन्न नसणार एवढी तर स्टेज मी आणून देणार नाही. काही ना काही तर तुम्हाला भेटणार आहे. तर अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मी बघितल्या जे चांगल्या रीतीने कोर्सेस प्रोव्हाइड करतात. त्याच्यामधून तुम्ही एक निवडा. आता मी हे दाखवतो तर यालाच निवडायचं असं नाहीये. अजूनही तुम्ही शोधा. मी जसं शोधलंय तर मला चांगलं वाटलं, हे ऑथेंटिकेट वाटलं. ठीक आहे. तर हे पहिलं आहे. यांच्याकडे वेगवेगळे ज्योतिष्य म्हणजे कोर्सेस आहे. दुसरं एक आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग, डिप्लोमा इन ॲस्ट्रोलॉजी, डिप्लोमा पण करू शकतात. तिसरं आहे इंडियाज मोस्ट ट्रस्टेड वेदिक लर्निंग प्लॅटफॉर्म. यामध्ये वेगवेगळं आहे. तुम्ही ॲस्ट्रोलॉजी करू शकता. थोडंसं अजून मॉडर्न वेने जायचं तर तुम्ही वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजीमध्ये जाऊ शकता. आजकाल न्यूमरोलॉजीचं पण खूप मोठा फॅड आहे. त्यानंतर पाल्मिस्ट्री, हातावरची रेखा वगैरे बघून, किंवा रेकी हेलिंग, रेकी वगैरे, हे पण खूप काही आहे तुम्हाला. वास्तुशास्त्र पण एक खूप चांगली फील्ड आहे. एवढे प्रोजेक्ट्स मोठमोठे बनत आहेत. प्रत्येकजण कोण राहतं आज मला सांगा बरं. म्हणायला फक्त म्हणतात की आम्ही काही बघत नाही, मॉडर्न वगैरे इंटेरियर वगैरे आहे, पण वास्तुशास्त्र बघतातच. आग्नेयालाच किचन ठेवतात, यालाच वायू, हे सगळं बघतातच ना आज. ठीक आहे. खूप चांगल्या रीतीने तुम्ही करू शकतात. आयुष्यात तुम्ही गॉन केस नाहीये, बस एवढं मला सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, थांबा, आता मी दुसरं ओपन करतोय. ठीक आहे. कारण की एका याचे 100च बसतात. आता दुसरे स्लाइड्स मी ओपन करतो. याची PDF पण मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. मला हे पहिले सेव्ह करावं लागेल. मी हे सेव्ह करून घेतो, म्हणजे याची PDF तुम्हाला भेटेल. ही वाली PDF. ठीक आहे. याच्यानंतर दुसरी ओपन करतो. तुम्हाला जे काही डाऊट असेल ते मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. सपोज पब्लिकली खूप जणांना काही विचारता येत नाही, पर्सनल डाऊट असतात, नाही वाटत शेअर करू कोणासोबत, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप नंबर मी दिलाय, व्हॉट्सअप करून ठेवा. ठीक आहे. बघा आता पावसाला सुरुवात झाली इथं बानेरला. फुल पाऊस, म्हणजे फुल म्हणजे एवढा नाही पण झालाय, चांगला सुरू आहे. ठीक आहे. हंड्रेड झालं. आता मी नवीन एक ओपन करतो याच्यात. तोपर्यंत तुमची जी डाऊट आहे तुम्ही लाईव्ह मध्ये लिहा. मी त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह येणार, तुमचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. याकरताच मी 2 दिवस घेतले होते. कारण की हे जे मी सांगतोय हे खूप रिसर्च करावं लागतो. प्रत्येक गोष्ट चेक करावं लागते. एज लिमिट चेक करावं लागते, क्वालिफिकेशन चेक करावं लागतं. खरंच ते तुमच्या उपयोगाचं आहे का? सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ना. रिस्पॉन्सिबिलिटी शेवटी एक. ठीक आहे. बघा इथून सुरुवात करूया. परत एकदा सांगून देतो, ही बॅच आहे, वर्ल्ड बेस्ट आहे. नका टेन्शन घेऊ, मी आहे. ठीक आहे. पहिल्यांदा ॲप डाउनलोड करून घ्या.
ॲपमध्ये मी फ्री कंटेंटमध्ये वेगवेगळे तुमचे करिअर अपॉर्च्युनिटीज, त्याचे एक्झाम्स, त्याचे पेपर्स सगळं काही प्रोव्हाइड केलेलं आहे. इवन बुक्स पण PDF स्वरूपात दिलेले आहे. कामात तर येईल तुम्हाला. ठीक आहे. आता एक लेटेस्टमध्ये ही चालू आहे. आतापर्यंत मी 2 चालू असलेल्या तुम्हाला करंट सांगितल्या. आता ही तिसरी चालू असलेली सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. आता हे टेक्निकल आहे. ठीक आहे. कॉमर्सवाले, आर्ट्सवाले तर जॉईन नाही करू शकत, पण ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचं तर माहीत पाहिजे ना तुम्हाला. तर ही चालू आहे बघा. क्लोजिंग आहे 31 ऑगस्ट. सुरुवात होणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची 1 ऑगस्ट. तर अजूनही 15-12 दिवस आहे तुमच्याकडं. ठीक आहे. तर काय काय आहे हे ग्रुप ABCचे वेगवेगळ्या पोस्ट आहे. MTS आहे, LDC लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, रिसर्च ऑफिसर आणि मेनी मोर. आणि लिमिट बघा 25 ते 40 आहे. अरे हां, सॉरी, हे टेक्निकल नाही आहे. याला तर सगळेजण अप्लाय करू शकतात. BA, BCom, BSc सगळे सगळे सगळे. ठीक आहे. याची अजून एक एक्झाम आहे, ती टेक्निकलवाले, मला वाटलं तीची का. ठीक आहे. तर हे पोस्ट बघून मला कळालं की याला कोणी पण अप्लाय करू शकतात. तर 25 ते 40 आणि याच्यामध्ये पण एज लिमिट हे दिलेलं आहे, काय म्हणतात कॅटेगरीला रिलॅक्सेशन. ठीक आहे. तर कॉम्प्युटर बेस आहे, नॅशनल लेवल आहे, एवढ्या वेगवेगळ्या पोस्ट आहे बघा. टोटल किती आहे? 395. हे वेगवेगळ्या पोस्ट आहे बघा, बघून घ्या. आता नोटिफिकेशन डेट 11 जुलैला आली. 31 ऑगस्ट लास्ट डेट असणार. 1 पासून चालू होणार. एक्झाम लगभग असणार टू बी अनाऊन्स आहे, तर अजून नाही आहे. तर 3 महिने तर भेटणारच तुम्हाला. हे आहे तुमचं अप्पर डिव्हिजन क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क, ट्रान्सलेटर, ग्रुप A, ग्रुप B, काय काय त्याचा पेपर पॅटर्न आहे. ठीक आहे. CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. एज लिमिट बघा 18 पासून 40 पर्यंत वेगवेगळं आहे. ठीक आहे. काय कशाला 10वी पास, कशाला 12वी पास, कशाला डिप्लोमा लागतो, कशाला ग्रॅज्युएशन लागतो. तर मी हे इथं दिलेलं आहे बघा. जसं रिसर्च ऑफिसर पाहिजे आयुर्वेद मधला, तर 40 एज पाहिजे, त्याच्याकरता हे क्वालिफिकेशन आहे. सपोज नाही आहे माझ्याकडे क्वालिफिकेशन, तर ज्यांना क्वालिफिकेशन लेस आहे किंवा कमी क्वालिफिकेशन आहे किंवा नुसतं ग्रॅज्युएशन आहे, नुसतं 10वी-12वी आहे, तेवाले पोस्ट भरू तर शकता. ठीक आहे. आता हे बघा असिस्टंट रिसर्च, स्टाफ नर्स. आता इथं एनी डिग्री आहे बघा असिस्टंट करता, आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी नुसतं हे भरू शकतात सर्वजण. मास्टर डिग्री आहे हिंदी इंग्लिश कॉम्बिनेशन अँड 2 इयर्स ट्रान्सलेशन एक्सपिरियन्स. आता नाही आहे सपोज. इथं बॅचलर डिग्री इन मेडिकल लॅब सायन्स नाही आहे सपोज, तर हे तर करू शकतात, हे तर आहे माझ्याकडं. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे, आयदर केमिस्ट्री, बॉटनी और M.Pharm पाहिजे. ठीक आहे. मॅट्रिक पाहिजे आणि शॉर्ट. अच्छा, हे स्टेनोग्राफरसाठी आहे. ठीक आहे. इथं बघा एनी डिग्री आहे, हे अप्लाय करा, हे अप्लाय करा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून 12वीचं सायन्स पाहिजे आणि हे बाकीचे एक्सपिरियन्स वगैरे नाही तर सोडून द्या. ठीक आहे तर भरा. इकडे पण फक्त 12th पास पाहिजे आणि टायपिंग स्पीड पाहिजे. आता तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट ऑलरेडी बाकीच्या MPSCचे कंबाईनमुळे असो किंवा इतर सरळ सेवा असो घेतलेलं असेल, तर ते इकडे वापर करा त्याचा. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं डिग्री आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स. चला नाही आहे माझ्याकडे एक्सपिरियन्स, ITI पाहिजे. ठीक आहे. बस. अजून एक एक्झाम बघूया. आता ही वाली पण रनिंगमध्ये आहे, 5वी एक्झाम रनिंगमध्ये आहे. याचे पण फॉर्म तुम्ही भरू शकतात, पण हे थोडंसं डिपार्टमेंटल टाईप आहे. ज्यांनी ऑलरेडी ग्राम डाक सेवक एक्सपिरियन्स घेतला आहे बघा, ग्रामीण डाक सेवक, त्यांच्याकरता आयदर पोस्टमॅन किंवा मेलगार्ड बनण्याचं ऑप्शन आहे, किंवा मल्टीटास्किंग स्टाफ. म्हणजे कसं बघा, हे 14 तारखेला आत्ता आली आहे या महिन्यात, आणि लास्ट डेट 8 ऑगस्टला आहे. ठीक आहे. आणि याला फीस नाही आहे, हे डायरेक्ट अप्लाय करू शकतात. नो फीस फॉर एनीवन. ठीक आहे. तर काय काय लागेल बघा तुम्हाला. व्हॅकन्सी पोस्टमॅन आणि मेल गार्ड करता, आणि हे मल्टीटास्किंग या दोघा करता आहे. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा. पोस्टमॅन करता एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी पाहिजे फक्त, नॉलेज पाहिजे लोकलचं, हे सगळं आहे तुमच्याकडं. फक्त आहे ना, आणि 50 एज पर्यंत पाहिजे मॅक्झिमम एज. ओपन करता पण आहे. सर्व्हिस एलिजिबिलिटी 4 वर्ष पाहिजे ग्रामीण डाक सेवक म्हणून. आता सपोज तुम्ही नाहीचे एकदम फ्रेशर आहे, तर मग तुमच्याकडे एक्झाम नाही. पण ऑलरेडी जे होते, ज्यांना माहीत नसतं, त्यांच्याकरता या सेशन थ्रू माहीत तर झालं. ठीक आहे. पुढं मल्टीटास्किंग स्टाफ करता पण सेम आहे. 3 वर्षाचं ग्रामीण डाक सेवक म्हणून एक्सपिरियन्स पाहिजे. नो अप्पर एज लिमिट. ठीक आहे. आता हा UPSCचा EPFO,
हे पण खूप चांगली एक्झाम आहे, UPSC कंडक्ट करते स्वतः, लेवल चांगलीच असणार. एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड कमिशनर, ठीक आहे, APFO असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिशनर. तर 1/3 नेगेटिव्ह मार्क वगैरे वगैरे, रिटर्न टेस्ट ते इंग्लिश हिंदीमध्ये असते. हे त्याचे सब्जेक्ट आहे, मार्क्स आहे वगैरे वगैरे. याचं क्वालिफिकेशन बघूया. एनी बॅचलर डिग्री आणि एज लिमिट आहे APFC करता 35 आणि बाकीच्यांकरता 30 आणि याच्यामध्ये पण रिलॅक्सेशन आहे. 35 हे ओपनचं आहे, ओपनचं आहे. 32 ते 50 मधला मी दिला होता स्लॉट, ठीक आहे. आता याच्यामध्ये पण 3 वर्ष 5 वर्ष 5 वर्ष 5 वर्ष, किती एज लिमिट आहे यार, ठीक आहे. त्यानंतर हे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, DFCCIL, हे एज लिमिट मॅक्झिमम 30 आहे. मग सर हे का घेतलं, हे याकरता घेतलं की ॲटलिस्ट ओपन जरी नाही आहे पण कॅटेगरी आहे, तर कॅटेगरीचे 3 वर्ष 5 वर्ष जोडा ना, ते पण तर वयाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे, करिअरच्या वयाचे नाही, करिअरच्या ठीक आहे. तर ते पण हे करू शकतात आणि हे सगळेजण अप्लाय करू शकतात, जसं एज रिलॅक्सेशन SC ST OBC 3 इयर्स वगैरे वगैरे, ठीक आहे. 642 जागा आहे. एक्झाम डेट ऑलरेडी झालेली आहे नेक्स्ट वर्षाकरता, पण हे माहिती ठेवा फक्त, ठीक आहे. हे असं CBT 1 CBT 2 असे वेगवेगळे टेस्ट याचे लेवल असतात. हा CBT 1चा पेपर पॅटर्न, हा CBT 2चा पेपर पॅटर्न. इथं पण मॅथ्स रिझनिंग आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही विदाउट मॅथ्स रिझनिंग करूच शकत नाही. हे बघा किती मॅथ्स रिझनिंग आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम येते तुमची टेरिटोरियल आर्मी सोल्जर जनरल ड्युटी, सर्वात बेस्ट. या सर्वांमध्ये टीचर्स नंतर टीचर फील्डच्या CTET, टेट, महाटेट, UGC, CSIR या टीचर्स नंतर ही वाली सर्वात बेस्ट पोस्ट आहे. आता नेव्हीचा एक बघा, मी व्हिडिओ टाकलेला 2 दिवसापूर्वी नेव्ही करता, ठीक आहे, इनसेट वाला, इंडियन नेव्ही सिव्हिलियन एग्जाम टेस्ट, ठीक आहे. तर टेरिटोरियल आर्मी सोल्जर जनरल ड्युटी GD, तर आर्मीची GD आणि ट्रेड्समॅन असं याचं नाव आहे. नेव्हीचं पण एक ट्रेड्समॅन आहे. आता याचे 20 क्वेश्चन जनरल नॉलेजचे, जनरल सायन्सचे 15 आणि एलिमेंटरी मॅथ्सचे 15, एवढेच क्वेश्चन येतात. एवढंच पास करायचे आहेत तुम्हाला. 50 मार्काची 50 क्वेश्चन, 2 मार्काचे एक क्वेश्चन, 100 मार्क, ठीक आहे. आता हे झालं तुमचं एक्झाम पॅटर्न आणि सोल्जर क्लर्कचा हवाला आहे. याचे पण जनरल नॉलेज, जनरल सायन्स, मॅथ, कॉम्प्युटर सायन्स, जनरल इंग्लिश 50, हे त्याचं सिलेबस 1, हे 2 एज लिमिट पण सांगतो, हे 3 सिलेबस, हे ऑलरेडी तुम्ही वाचलेलं आहे, थोडंसं वाचावं लागेल तुम्हाला. वॅकन्सी 19 दरवर्षी निघते, बघून घ्या तुम्ही. एज बघा 18 to 42, इवन ओपन वाला सुद्धा जे 38 पार केलेले आहे ओपन वाले, ते सुद्धा अजून 4 वर्ष याचं प्रिपरेशन करू शकतात, ठीक आहे. 42 याच्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन आहे बाकीच्यांना, दिसतंय तुम्हाला. आणि फक्त ग्रॅज्युएशनची डिग्री पाहिजे आणि आर्मीमध्ये ऑफिसर, ठीक आहे. तर नंतर आहे LIC AAO, ठीक आहे. LIC AAO ही पण चांगली पोस्ट आहे, LIC ची आहे, ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. एज लिमिट 30 आहे, ओपनचं मिनिमम 21 आहे, पण बाकीचे रिलॅक्सेशन म्हणून 35, 33, 38 हे कॅटेगरीवाले देऊ शकतात. तर त्यांच्याकरता पण मला सांगणं भाग आहे. हे 5 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, ठीक आहे. तर जे असे कॅन्डिडेट जे एक सर्व्हिसमॅन वगैरे आहे, PW म्हणजे हँडिकॅप वगैरे आहे, त्यांच्याकरता सुद्धा हे आहे. पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी 15 वर्ष आहे, 30 मध्ये 15 45 वर्षापर्यंत माहीत नसतं त्यांना, ठीक आहे. तर याचा सिलेबस बघून घ्या. प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू 3 लेवल आहे. प्रिलिमचा सिलेबस इथं पण रिजनिंग क्वांट आहे बघा, 70 मार्क, 100 मधून 70 मार्क. विदाउट मॅथ्स रिजनिंग कुछ नाही हो सकता तुम्हाला, किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला, ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम NHB असिस्टंट मॅनेजर, एज लिमिट, नॅशनल हाऊसिंग बँक, ठीक आहे. तर इथं पण एज लिमिट बघा 21 ते 30 आहे, ठीक आहे. आणि कॅटेगरीमध्ये 35, 33, मग हे बाकीचे पर्सन्स विथ फिजिकल हँडिकॅप 10 वर्ष, 15 वर्ष, 13 वर्ष, एक सर्व्हिसमॅन 5 वर्ष. तर ही पण चांगली एक्झाम आहे.
बॅचलर डिग्री पाहिजे फक्त 60% पाहिजे तुम्हाला मार्क. मास्टर डिग्री असेल तर 55% पाहिजे. आणि इथं बघा खास करून आलं की नाही, चार्टर्ड अकाउंटंट पाहिजे किंवा ICW पाहिजे किंवा CS पाहिजे, आलं की नाही. ते केल्यामुळे ही पण एक्झाम देऊ शकत होते की नाही. हे ऑर मध्ये आहे. ठीक आहे. हे असिस्टंट जर्नलिस्ट करताय, हे असिस्टंट हिंदी मॅनेजर करताय. ठीक आहे. हा पेपर पॅटर्न असतो तुमचा. ओके. नेक्स्ट येते ICARIARI. इंडियन रिसर्च ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. 462 व्हॅकन्सी आहे. 1/3 नेगेटिव्ह मार्किंग असते. इथे तुम्हाला मिनिमम क्वालिफाईड तर ते ठीक आहे. याचं पेपर पॅटर्न बघून घ्या. इथं पण जनरल इंटेलिजन्स आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. 100 मधून 50% तेच झालं. ठीक आहे. हा पेपर मेन्सचा, तो प्रिलिमचा हा मेन्सचा. आणि एज लिमिट बघून घ्या 20 ते 30. आणि यामध्ये पण रिलॅक्सेशन आहे. म्हणजे इथं बाकीचे कॅरेक्टर म्हणजे बाकीचे नमुने अप्लाय करू शकतात. ठीक आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त आणि फक्त ग्रॅज्युएट ऑर मध्ये आहे. ते ग्रॅज्युएट असलं तरी चालतं. एनी तुमचं काय एनी स्ट्रीम. ठीक आहे. ते हे आपलं कोर्सेस वगैरे बघून घ्या. त्यानंतर आहे उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन. सर उत्तर प्रदेशचं का सांगतात, मग उत्तर प्रदेशला जाऊन राहावं लागेल का? हो. सर मग UPचं आहे तर मी तर महाराष्ट्राचा, तर मग मी फॉर्म भरू शकतो का? हो. अरे होय म्हणून तर दाखवतोय ना. ठीक आहे. तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 1, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 2, 50 क्वेश्चन, 200 क्वेश्चन, अशा प्रकारे पेपर पॅटर्न असतो. ग्रेड 3चा आहे. हे सब्जेक्ट आहे त्याचे. ठीक आहे. वयानुसार पण दाखवतो कोण कोण असणार. स्टेनोग्राफी टेस्ट आणि हिंदी टायपिंग टेस्ट हे तुम्हाला असलं पाहिजे. इथं बघा 21 ते 40 ओपन कॅटेगरी, 18 ते 40 टेक्निशियन म्हणून. जनरल मॅनेजर 52 वर्षापर्यंत पण चालतो. इथं पण CMA कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट तुम्हाला दाखवलं आता. CACS यांना प्रेफरन्स दिलं जातं. त्याच्यानंतर हे CA एक्झाम फायनल पाहिजे 21 ते 40. तुम्ही पण तिकडे मग तर तुम्हाला एक्झाम द्यायला तिकडे जावं लागेल. ठीक आहे. 18 ते 40 हे तुमचं वर्ड लिमिट सर्टिफिकेट आपलं टायपिंगचं. 18 ते 40 या पण एक्झाम आहे. माहीतच नाही सर कधी, त्यामुळे तर हा सेशन घेतोय. ठीक आहे. आता कोणत्या कोणत्या पोस्ट करता काय काय होणार, रिटर्न एक्झाम होणार, इंटरव्ह्यू होणार, काय काय याच्याकरता तर डायरेक्ट इंटरव्ह्यू. याच्याकरता फक्त टेक्निशियन करता एक्झाम रिटर्न बस झालं, मॅटर क्लोज. ठीक आहे. आता एक आहे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च. आता JIPMER ग्रुप B आणि C करता 2024 मध्ये लेटेस्ट मध्ये आली होती. आता 25 मध्ये नाही, पण जेव्हा पण येईल ते आपलं लक्ष पाहिजे त्याच्याकरता दाखवतो. तर 24 पर्यंतचा लेटेस्ट सिलेबस हा होता. रिटर्न एक्झाम वगैरे वगैरे. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट आणि ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट. तर तुम्हाला एवढं एवढं तुमचे सब्जेक्ट आणि न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड इथं पण आलं, जनरल इंटेलिजन्स इथं पण आलं. ठीक आहे. आता इथे बघा ग्रुप BC करता हे MCQ सगळ्यांना 4 मार्क. इथं एज लिमिट आहे बघा. द मॅक्झिमम एज लिमिट अप्लाय फॉर ज्युनियर 30 वर्ष, हे 35 वर्ष, 30 30 30 25. ठीक आहे. हे मॅक्झिमम एज आहे. सर्वांसाठी एकच आहे. ठीक आहे. 30 30 30 30 27. आणि एज रिलॅक्सेशन वरचं ते ओपन नॉर्मल दाखवलं आणि त्याच्यामध्ये हे ऍड करा असं. ठीक आहे. आणि काय काय पाहिजे क्वालिफिकेशन, मास्टर डिग्री, मास्टर डिग्री, मास्टर डिग्री, याला BSc डिग्री किंवा मस्ट बी रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया. ते एवढं म्हणजे पर्टिक्युलर तुमच्याकडे हेच असणार असं नाही आहे. त्यामुळं याच्यात तुम्ही मास्टर डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल वगैरे वगैरे, किंवा इथं बघा 12th क्लास पाहिजे फक्त, बस हे देऊ शकता तुम्ही. इथं 10+2 सायन्स सब्जेक्ट पाहिजे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कोणतं तरी असणार तुमच्याकडं, देऊ शकतात. ठीक आहे. असं इथं पण 12th क्लास पाहिजे फक्त. बाकीचं स्किल टेस्ट पाहिजे. हे टायपिंग सर्टिफिकेट असतं तुमच्याकडं. ठीक आहे. त्याच्यानंतर IPPB एक्झिक्युटिव्ह, इंडिया पोस्ट पेमेंट बँक एक्झिक्युटिव्ह, ही पण चांगली पोस्ट आहे. ही पण चांगली पोस्ट आहे. इथं बघा सिलेबस बघून घ्या. रिजनिंग, इंग्लिश, कॉम्प्युटर, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी, इथं पण मॅथ्स रिजनिंग आहेच. तर एज लिमिट आहे 35 वर्ष ओपन करता, मिनिमम आहे 20 वर्ष, आणि याच्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. हा. तर एक सर्व्हिसमॅन करता ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, SC ST 5 वर्ष, OBC 3 वर्ष, बाकीचे हँडिकॅप वगैरे वगैरे वगैरे, OBC, नॉन क्रिमिलियर, क्रिमिलियर वगैरे वगैरे. ठीक आहे. आता एक आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर, नाबार्डची एक्झाम. नाबार्ड नाव तुम्ही ऐकलंच असेल. ठीक आहे. त्याची पण एक्झाम होते दरवर्षी, लगभग लगभग होतेच असं नाही,
1-2 वर्षात असतेच, पण त्याच्याकरता सुद्धा तुम्ही प्रिपेअर करू शकतात. इथं एज लिमिट बघा 35 आहे ओपनची, मिनिमम 21, 35 आणि त्या 35 मध्ये पण दिलेलं आहे पुढचं, म्हणजे आहे ओपनवाल्यांसाठी पण आहे. ठीक आहे. तर हे त्याचं इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग, इथं पण सेमच सिलेबस आहे लगभग. हे बाकीचं मेन्सचा, तो प्रिलिमचा, हा मेन्सचा. आता त्याच्यानंतर FCI मॅनेजर, ही पण खूप चांगला डिपार्टमेंट आहे. लाईफ टाईम तुम्ही परमनंट असतात, शेवटपर्यंत रिटायरमेंटपर्यंत काम करू शकतात आणि याच्यात प्रमोशन स्केल्स पण खूप चांगले आहेत. तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मॅक्झिमम तुम्हाला इथं आता वाटतं 28, पण फॉर मॅनेजर इन हिंदी अप्पर एज लिमिट इज 35 ओपन करता आणि याच्यामध्ये तुम्ही रिझर्वेशन असेल तर अजून ॲडिशन. तर कसं बघा, इथे SC ST असणार तर 5 वर्ष, तर इथं 5 वर्ष 40, इथं 5 वर्ष 33 असं. ठीक आहे. ते अशा प्रकारे आहे. ही पण चांगली आहे पोस्ट. मॅनेजर जर तुम्हाला या पोस्ट करता अप्लाय करायचं तर ग्रॅज्युएट पाहिजे 60% पर्यंत. इथं पण बघा CS CS ICW आलं की नाही, फायदा होतो की नाही. एकदा डिग्री घेतल्यानंतर तुम्ही 5-6 एक्झाम करता तरी एलिजिबल होतात. पर्टिक्युलरली मॅनेजर डेपोट CS CS ICW. ठीक आहे. नाही तर बाकीचं तुम्हाला आहेच, ग्रॅज्युएशन डिग्री विथ 60% मार्क्स. मॅनेजर टेक्निकल, इकडं तर सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे. जे आता नुसते इंजिनियर बसले त्यांनी इथं अप्लाय करू शकतात. ठीक आहे. बस तर एवढंच होतं. पण याला बनवायला पण मला शोधायला, फिल्टर करायला 2 ते 3 दिवस लागले, कारण की बाकीचे पण बॅचेस आहे, रेकॉर्डिंग आहे, ते करून मला हे करावं लागतं. मे बी असं पण काही असू शकतं की आपल्याला काही एक्झाम्स मला पर्सनली भेटल्या नसणार, पण जेवढ्या होत्या मी तेवढ्या लगभग चेक केलं रे. मला तरी असं वाटतं की 90% तरी एक्झाम मी चेक केलेल्या आहेत. तरी मी तुम्हाला एक खूप चांगला सजेशन दिला, तुम्ही टीचर्स करता अप्लाय करा. ते वयाची लिमिट नाही आहे तिथं, त्याच्याकरता जे मिनिमम क्वालिफिकेशन लागतं जरी ते तुमच्याकडे नसेल तर त्याकरता तुम्ही आता वयाच्या आफ्टर 35-40 नंतर शिका, काही प्रॉब्लेम नाही. साईड बाय साईड चालून द्या, बाकीचं तुम्हाला जे जिंदगीत करायचं ते चालू करा. एक ते टीचर्सचं एक फील्ड चांगलं आहे. दुसरा फील्ड मी तुम्हाला सांगितला लॉचा. डायरेक्टली तुम्हाला असं हे एंट्रन्स एक्झाम देऊन चांगल्या कॉलेजमध्ये करण्यापेक्षा नॉर्मल कोणत्याही कॉलेजमध्ये करा. आता ते कसं करायचं हे तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. तर कॉलेजमध्ये नाही गेले तरी चालतं, तुम्हाला डिग्री भेटून जाईल, पण तुम्ही ॲटलिस्ट स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. आणि तिसरं एक ॲस्ट्रोलॉजीची फील्ड, जी पर्सनली मला खूप चांगली वाटते. त्याचा स्कोप खूप चांगला आहे, तुमच्या स्किलवर आहे. तुम्हाला असं आणि तिथं काहीच बेंचमार्क नाही आहे की एवढंच आहे. तुमच्या मनानुसार तुम्ही काम करू शकता. तुम्ही ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकतात. तुम्ही त्याला बिझनेस करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून बघा ना. ठीक आहे ना, व्हाय नॉट, का नाही बघायचं. हातपाय तर जिंदगीत मारल्याशिवाय जेवण मिळणार नाही. ठीक आहे ना. तर ॲस्ट्रोलॉजी इज ऑल्सो अ व्हेरी गुड फील्ड ॲज अ करिअर अपॉर्च्युनिटी. तुम्ही ते बाय सर्टिफिकेट करून, कोर्सेस करून, थोडंसं एक सायंटिफिक बिहेवियर येतं तुमचं त्या पॅटर्नमध्ये. ठीक आहे. आणि चांगलं आहे, स्वतःचं त्या बेसवर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करू शकतात. काही तुम्ही असं म्हणजे सांगू शकतात, असं असं घडू शकतं, तसं तसं घडू शकतं. जर ते खरंच घडलं तर यूट्यूब चॅनल तुमचं चांगलं रन होऊ शकतं. तुम्ही ॲस्ट्रोलॉजी करून स्वतःचं 1-2 वर्ष, 5 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही इतरांना शिकवू शकतात, इतरांना सर्टिफिकेशन देऊ शकतात. तुमची इन्कम सोर्स सुरू होते ना चांगली. माझं फक्त एकच मत आहे की एवढा अभ्यास करून जर तुम्ही या स्टेजला पोहोचलाय तर आता खाली जाऊ नका, शांत बसू नका. काही जरी लागलं तुमच्या डोक्यात याच्यापेक्षा पण एखादी भन्नाट आयडिया असेल, बिझनेस आयडिया असो, काय असो, हे तर मी सगळं अकॅडमिक तुम्हाला सांगितलं. सर आता अकॅडमिक नकोच आम्हाला, आम्हाला बिझनेसच करायचा. जर बिझनेस अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे काही असेल किंवा नसेल आणि विचारायचं असेल तर तुम्हाला विचारू शकतात. व्हॉट्सअप नंबर पण मी दिलेला आहे. नाही हे काय व्हॉट्सअप नंबर, तुम्ही इथं विचारा. नाही सर्वांसमोर विचारता येतात. ठीक आहे. तर आता आज तर शुक्रवार आहे, हा रेकॉर्ड होऊन जाईल, म्हणजे 9:15 वाजता लाईव्ह असेल. मी पण कमेंट बॉक्समध्ये त्यावेळेस लाईव्ह असेल एक. आणि प्लीज सेशन आवडलं असेल तर लाईक करा. ॲटलिस्ट काहीतरी पॉझिटिव्ह कमेंट करून जा खाली, पॉझिटिव्ह, म्हणजे जे नंतर बघणार त्यांना थोडीशी तरी ताकद मिळणार, एनर्जी मिळणार. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला. आपण जवळजवळ या 1.5 ते 2 महिन्यात 1 मे महाराष्ट्राच्या दिवशी आपण या 2025 मध्ये यूट्यूब चॅनल आपलं फ्रेश सुरू केलं होतं.
तिथून आपण लगभग 32,000 सबस्क्रायबर पर्यंत पोहोचलोय आणि आपल्या MPSC कॅटेगरीत हा खूप चांगला नंबर आहे. खूप चांगला. लोकांना 1-1 वर्ष लागतं या लेवलवर यायला. आपण 1.5 ते 2 महिन्यात पोहोचलोय. हे खरं श्रेय तुमचं आहे. कारण की तुम्हाला आज खरं सांगा, करिअर सेट जोपर्यंत होत नाही ना, काहीच नाही तुमच्या आयुष्यात फ्रँकली स्पीकिंग. ठीक आहे. पहिल्यांदा तुमचं करिअरचं बघा. जोपर्यंत तुमचं इकॉनॉमिक सुधारत नाही, इकॉनॉमिक टर्म्समध्ये तुम्ही म्हणजे तुमच्याकडे काही बॅकअप नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. सब कुछ मोहमाया है फिर. पहिल्यांदा तुम्ही सेटल व्हा, फायनान्शियली फ्रीडमच्या दिशेने वळा आणि मग बाकीचं काय लागतं काय नाही लागतं गाईड करायला आम्ही आहोत. ठीक आहे. तर जाताना एक सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. चलो बाय, टेक केअर, लव्ह यू गाईज.